नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकार या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते तुमचं स्वागत करतो. मी आता सध्या ठाण्यामध्ये आणि आम्ही आता चाललोय विक्रोळीला. आमची एक बस आहे, पूर्ण बस रेडी झालेली आहे, सगळं सामान वगैरे नेपथ्य वगैरे घेतलेलं आहे. काही आर्टिस्ट यायचे बाकी आहेत आणि आज आमचा प्रयोग आहे विक्रोळी या ठिकाणी. बी मोड या नावाचं आमचं 2 अंकी नाटक आहे. तर आज 20 डिसेंबर 2024 रोजी आज संध्याकाळी 7 वाजता आमचा प्रयोग आहे. तर तुम्ही पण नक्की या. आणि हा व्लॉग आजच नाही टाकता येणार. आणि आता आम्हाला टायमिंग दिलेला 9चा. आत्ता इथं वाजलेत किती वाजले सदस्य कशा 10:30 इथंच वाजलेत आणि 9चा टायमिंग देऊन अजून बाकीचे आर्टिस्ट लोक अजून आलेच नाहीत. आणि बघा माझा कॉल आताच कॉल उचलला. आणि सुदर्शन हा बी मोड या नाटकामध्ये कॉन्स्टेबल कावळे या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे. आणि नक्कीच बघायला आमची छोटीशी एक रील्स आहे. ते रील्स मी बघितलीच असेल इंस्टावरती. नसेल बघितलं तर ते पण रील्स बघा इंस्टावरती, मी टाकलेली आहे ऑलरेडी. आणि काय सांगशील सुदर्शन? नाही, सध्या तरी काय नाही, नाटक झालं आता धगधग चालू की कसं होईल काय होईल म्हणून. हा, बघू आता कसं नाटक होते ते. कारण 2 तासाचं नाटक आहे प्रॉपर भीमोड या नावाचं. आणि काही आर्टिस्ट असले आहेत जे गाडीमध्ये बसलेत आणि काही आर्टिस्ट जे अजून आलेले नाही ते आता काय किती वाजता येतात काय माहिती नाही. टायमिंग तर 9चा दिलेला. तर बघू आता. आणि जे आर्टिस्ट आलेत त्यांची ओळख तुम्हाला करून देतो. समोर ही बस दिसतं ना, ही बस आता जाणार आहे विक्रोळीला. सगळं सामान वगैरे भरलेलं आहे. आणि हे सर आहेत ना, हे मोहन पानसरे जे रायटर आहेत या 2 अंकी नाटकाचे. आणि आता नारळ फोडत आहेत. तर नारळ वगैरे फोडून मग आम्ही पुढे प्रवास करणार आहोत. मंडळ साठे साहेबांच्या शुभेच्छा घेऊन जाऊ ना जाताना. असं कसं, असं नाही कसं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मोरया. हे बघा, हे समोर दिसतं नाही, पूर्ण नाटकाची आमची टीम आहे. आत्ताच जस्ट फोटो सेशन झाला, नारळ फोडला गाडीसमोर. आणि आता मी निघतोय नाटकाच्या प्रयोगला जायला. आणि ही गाडी आहे समोर आहे ना, ही गाडी केलेली आहे. नेपथ्य वगैरे सामानांना जे नाटकासाठी लागणार आहे, छोट्या छोट्या वस्ती, मोठ्या वस्ती, फ्रेम वगैरे सगळ्यांना गाडीमध्ये टाकलेलं आहे. आणि आता मी निघतोय विक्रोळीला जायला. आणि ही पूर्ण टीम आहे, एवढी मोठी टीम आहे नाटकासाठी. सगळे आर्टिस्ट लोक आहेत, कलाकार वगैरे सगळे आहेत. आणि बघू आता आम्ही निघतोय. आणि इकडे TMTचं डेपो आहे या साईडला. गणपती बाप्पा. आम्ही आता निघालोय विक्रोळीला जायला. हे बघा, पुढे बसलेत पानसरे सर बसलेत. हे नाटकाचे रायटर आहेत, लेखक आहेत आणि ड्रायव्हर आहेत तिकडे. आणि इकडे संगीता बसल्यात. काय सांगाल? नमस्कार मित्रांनो, हे पहिली नाटक आहे आणि मी या नाटकामध्ये सुभद्रा नावाचं पात्र करते. हा, मला भरपूर वोट द्या. वोट नाही, प्रतिसाद द्या, चांगला प्रतिसाद द्या आणि नाटक बघायला. ओके, तू काय सांगशील? हा, तू या नाटकामध्ये कुठल्या भूमिकेमध्ये काम करते? हा, ओके. माझ्या आयुष्यातील तिसरं नाटक आहे माझं. हां, नाटक खूप चांगलं आहे.
चांगला प्रतिसाद आहे. चांगलं केले, गर्दी तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी गोड नाट्यामध्ये गावकरीचं पात्र करत आहे. हा, तरी भरभरून प्रसिद्ध. या नाटकात खूप काही बोध होण्यासारखं आहे आजच्या पिढींना. हा त्यासाठी हे नाटक नक्की बघावं आणि याचा आस्वाद घ्यावा. हा, तुमचं नाव काय? पात्रामध्ये नाव नाही. पात्रामध्ये नाही, तुमचं असं नाव काय? अंधारे. ओके, गावकरीची भूमिका करताय. गावकरीची भूमिका करते. बिमोड या नाटकामध्ये शिवाजी हा बिमोड या नाटकामध्ये हरिभाऊ तरते यांची भूमिका करते. एक करप्टेड हवालदार म्हणून मी यांची भूमिका करत आहे. हे नाटक खूप चांगलं आहे, सगळ्यांनी बघायला यावं हीच अपेक्षा. ओके, तू काय सांगशील? नमस्कार, माझं नाव बीड मला घेतलं. रत्ना म्हणून तर आमच्या नाटकाचं नाव आहे बीड मुळा सकट. आणि सगळेजण चाललंय खूप चाललंय. गडबड दादा, हा. गडबड घ्या. तुमची गडबड घ्या. हा हा सिरियल चालू आहे. पण आज जो एक वेगळा अनुभव मिळाला असेल वेळेला आमचं नाटक आहे, नक्की सगळ्यांनी या. experience आहे, तर त्यामध्ये एक वेगळा एक मला वेळेचा मिळणार आहे काम करण्यासाठी. हा तर नक्की तुम्ही सगळ्यांनी बघायला हा आणि सगळ्यांना enjoy करता येईल असं एक नाटक आहे. रंगभूमीवर लवकरच येते, लवकर सगळ्यांनी बघायला. तर माझा अनुभव सांगेल की मी कॉपी घेतली पण मला पहिल्यांदा एक 2 अंकी नाटक करायला मिळतं आणि खूप वेगळी टीम आहे आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावर आलो होतो. पण आता आमचं एक आता ग्रुप झालेला असं आम्ही अनोळखी कुणी वाटत होतं असं म्हणजे की हा एक आमचा वेगळाच परिवार आहे. हा आणि नाटकाबद्दल सांगायचं गेलं तर खूप सुंदर नाटक आहे. तुम्ही पहिल्या अंकापासून ते शेवटच्या अंकापर्यंत तुम्ही एक मिनिट पण असं नाटकाच्या बाहेर नाही जाणार एवढं या नाटकामध्ये आहे. आणि मी यामध्ये कॉन्स्टेबलचं कॅरेक्टर करत आहे, गावठी कॅरेक्टर आहे, तर ते पण तुम्हाला बघायला आवडेल. तर नक्कीच तुम्ही या नाटक बघायला आणि थिएटरचे भरलेले पूर्ण थिएटरचे सर्व रिकामे सीटं तुम्ही भरून टाका. थँक्यू. ओके. नमस्कार, मी सुहास काकडे. ठाणे परिवहन सेवा तसंच चिन्मय प्रतिष्ठानच्या सहकार्याने हे नाटक आज विक्रोळीला कन्नमोर नगरला कामगार हॉलमध्ये होत आहे. आणि नाटक एक सामाजिक वैचारिक सर्व बाजूनी विषय त्याचा मांडला गेलेला आहे. सध्या जे लहान मुलावरती स्त्रीभ्रूण हत्या किंवा अत्याचार होतात त्या विषयावरती हे नाटक आम्ही घडवलेलं आहे आणि घडवतो. तर बरंच काही याच्यात म्हणजे ड्रामा पण आहे, थोडीशी कॉमेडी आहे, सर्व बाजूने एक सुंदर नाटक आहे. घेण्यासारखा बोध म्हणजे असं आहे की अत्याचार आपण सहन करावा नाही. अत्याचार विषयी आवाज आपण उठवणं खूप गरजेचं आहे आणि हे त्याच्यात थोडंसं आपल्या लेखकांनी दिग्दर्शकांनी दाखवून दिले आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक पोहोचवायचा प्रयत्न आहे एक नाटकाद्वारे. आम्ही कुठे कार्यकर्ते नाहीयेत पण त्याद्वारे आम्हाला काहीतरी लोकांपर्यंत हा संदेश होतो की आज आम्ही नाटकातून कुठेतरी जागा धरतो. तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये असं कुठेतरी तुमच्या अत्याचार जातात आवाज उठवावा. बरोबर. तरी पण सर्वांना असं कर्तव्य म्हणजे गर्दी प्रेक्षक म्हणा, आपले मित्रमंडळी, फॅमिली कुठे सर्वांनी नाटक जरूर बघा. हा, या बिमोड नाटकामध्ये तुमचं पात्र काय? हा, ह्या बिमोड नाटकामध्ये मी देऊच्या वडिलांचं पात्र करतो. जे त्याच मुलीवरती जो अत्याचार होतो त्याच्यानंतर ते मला वेळ पण लागतं त्या भूमिकेत आहे मी. ओके. छोटासा प्रयत्न आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. हा ओके. थँक्यू. तुमचं नाव सांगा. नर्मदा काकडे, हा चिन्मय प्रतिष्ठानची सचिव आहे. हा मी एक नाटकासाठी जे सहयोग लागतो प्रॉपर्टीसाठी. त्या सगळ्या गोष्टींची मी आणून देते किंवा हा, मॅनेज करता तुम्ही सगळं. हा, महिन्यात. ओके. आणि हा नाटक चांगला आहे तर सर्वांनी येऊन बघा. ओके. गाडीचा खर्च भरायचा तुम्हाला भरलं की हो तेव्हा गाडी आली. सांगा, नाव सांगा तुमचं. सावकारांना या नाटकामध्ये काय पात्र करता तुम्ही आता? सावकाराचं पात्र. ओके. काय कसं नाटक आहे, काय प्रेक्षकांना काय सांगाल? शेवटपर्यंत पण टार्गेट मला केलं हे बरोबर आहे ना? तुमची रंगभूमी परिस्थितीचा आढावा घेऊनच त्यावरती लिखाण लिहिलेलं आहे. याचा हा छोटासा आमच्या सादरीकरणाबद्दल तो
हा. करून तो दाखवतो. ओके. अरविंद नाईक आमच्या ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बिमोड पानसरे साहेबांनी लिहिलेलं नाटक छान सुंदर नाटक आहे. हे बदलापूरला प्रकरण घडलं त्यावर आधारित आहे. तर असं नाटक आम्ही सगळे सादर करणार आहोत. आपण सगळ्यांनी आवर्जून या अशी आम्ही तुम्हाला प्रेमपूर्वक विनंती करतोय. हा. या बिमोड नाटकामध्ये तुमचं पात्र काय? मी या नाटकात कॉन्स्टेबलचा रोल करतोय. जो तसा मेहनत आहे म्हणायला हरकत नाही आहे. आणि माझ्यावर सगळे सहकारी आणि डायरेक्टर लेखक यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्याकडे चांगलं काम करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्या भूमिकेला मी न्याय देण्याचा प्रयत्न करतो. पाटोळे. काय सांगाल प्रेक्षकांना? हे नाटकाचा लेखक आहे पानसरे. आणि या नाटक लिहिण्यामागचं एक उद्दिष्ट असं आहे की आता तुम्ही समाजात अनेक लोक बघता, रस्त्यावर काही कृत्य घडत असेल, वाईट कृत्य घडत असेल किंवा कोण एखाद्या मुलीला एखादा मुलगा मारत असतो, तर आमच्यासारखी सज्ञान माणसं फक्त व्हिडिओ काढतात आणि ते पाहत असतात, दुरून पाहत असतात. कदाचित अशा वेळेला असं होतं की त्या मुलीला मारहाण होते तरी लोक बघायची भूमिके घेतात. हे समाजात खूप मोठी वाईट संगती आहे आणि शोकांतिका आहे. तर हे असं व्हायला नको आणि त्या प्रत्येक नागरिकानं अशा घटनेविषयी जागरूक राहायला पाहिजे आणि त्याचा विरोध केला पाहिजे. आणि अशा प्रवृत्तींचा बिमोड केला पाहिजे. म्हणून मला हे नाटक हा विषय या नाटकाच्या माध्यमातून तुमच्यासारख्या श्रोत्यांकडे तो मांडावासा वाटला. आणि माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. पाहूया किती प्रतिसाद मिळतो. आत्ताच एक काही दिवसापूर्वी बदलापूरला एक घटना घडली आणि पोलिसांनी त्याच्यावर एक ॲक्शन घेतली. न्यायालयाचं किंवा कुठल्याही प्रशासकीय कारवाईची वाट न बघता अशा गोष्टीचा बिमोड केला. मला असं वाटतं की हे खरोखर असं व्हायला पाहिजे. तुम्ही आम्ही जर जागरूक राहिलो तर अशा घटनांना आळा बसेल आणि इथून पुढे मला नाही वाटत का असं कोणी धाडस करेल. बरोबर. आणि त्यासाठी ह्या नाटक लिहिण्याचा माझा हा प्रपंच होता. आता आम्ही नाटक छान बसवलंय. माझे सहकारी श्री अर्जुन नाईक यांचा कामाचा अनुभव चांगला आहे. आज आम्ही 20-25 वर्ष एकत्र काम करतो आणि मला खात्री होती की त्याच्यातलं जी मुख्य भूमिका आहे हवालदार पाटोळे आणि त्या विश्वासातून मी त्या भूमिका केली आणि त्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न करतायत. आज पहिला शो आहे, बघूया. आणि इतर कलाकार सुद्धा माझे सगळे सहकारी आहेत. TMTचे सगळे मित्र आहेत. माझ्या मित्रांचे मुलंही सुद्धा याच्यात काम करत आहेत. मग श्रीराम विधाटे असतील, अशोक वाघमारे असतील, सुहास काकडे असतील, आपले चोरगे साहेब असतील आणि बरेच प्रतिभा घाडगे असतील. परत असे बरेचसे चांगले कलाकार अर्जुन नाईक आहेत मी सांगितलं. आणि माझे जे मित्र आहेत म्हणजे माझे अधिकारी होते ते लादे साहेब, त्यांचा मुलगा सुद्धा आमच्याबरोबर काम करतो आणि त्यांनी खूप यापूर्वी चांगलं काम केलं, चांगले रोल केले. त्याचं काम मी पाहिलं होतं आणि म्हणून मला त्याला इन्स्पेक्टरची भूमिका द्यावीशी वाटली. माझे अधिकारी श्री गायकवाड साहेब आहेत. ते गायकवाड साहेबांचा मुलगा मंगेश गायकवाड हा सुद्धा कला क्षेत्रामध्ये काम करतो. आणि तसेच माझे मित्र कांबळे म्हणून आहेत, त्यांची मुलगी शरीफ कांबळे आहे. ती सुद्धा खूप सुंदर अभिनय करते. तिचा खूप आमच्याबरोबर चांगला अनुभव आहे. माझे मित्र संतोष भोये, गणपत भोयेंचा मुलगा सुद्धा या नाटकातून मुख्य निगेटिव्ह रोल करतो, विलनची भूमिका करतात. माझा त्याच्यावर विश्वास होता. आता बघूया, पहिल्या प्रयोगाला ही मंडळी
काय मला रिझल्ट देत आहे. बरोबर. मी आज प्रयोग संपल्यानंतर ही मुलाखत घेतली असती हा. तर मी जरूर सगळ्यांच्या बरोबर बोललो असतो, सगळ्यांच्या बाबतीत बोललो असतो. ओके. पण ती गोष्ट थोडीशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गुप्त आहे. हा. प्रयोग झाल्यानंतर आपण बघूया बघूया. कोण किती काम करतायत. हा. आणि माझ्याकडनं आमच्या ग्रुपमध्ये काही लोकांची नावं राहिली असेल, हा. म्हणजे आमच्या बरोबर नेहमी खांद्याला खांदा काम लावून काम करणारे शिरीष दळवे असेल, नागेश जुवेकर असेल, परत आमच्या बरेचसे म्हणजे तुम्हाला सांगतो वाहतूकमध्ये प्रशासकीय विभागामधले बरेचसे माझ्याकडनं नावं घ्यायचे राहिले असतील, पण ती सुद्धा लोक माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात आणि नाटक प्रत्येक वर्षी यशस्वी करतात. आजपर्यंत आम्ही जवळजवळ 25 ते 26 वर्ष झालेत आम्ही एकत्र नाटकात काम करतो. आम्ही 3 पहिली प्राईज आणलेले आहेत कामगार कल्याणची आणि 2 म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची बक्षीस आणले. म्हणजे सगळे गुणी कलाकार आहे, अनुभवी कलाकार, आणि याच्यातून आमचा हा प्रयत्न असतो की कामगारांना काम असून सुद्धा त्याच्यातून वेळ काढून कलेला वेळ देतात, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आणि मी सगळ्या कलाकारांच्यासाठी मी प्राऊड व्यक्त करतो. मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. अजून मी दुसरं काही बोलू शकत नाही. धन्यवाद. तू घेतलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. विनोद नाटक हे 2 अंकी नाटक असून आमचे लेखक माननीय श्री मोहन पानसरे, मोहन पानसरे सर आणि दिग्दर्शक विजय पाटील या दोघांच्या मेहनतीतून, परिवहन कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून, व्यवस्थापक बेरे साहेबांच्या सहकार्यानं व सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि कलाकार उत्साहित असून 2 अंकी नाटक आज आपले प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर या नाटकामध्ये माझे 2 रोल आहेत. एक रोल आहे तो ज्वेलर्स आहे, ज्वेलर्स, हां, आणि त्याच्या ज्वेलर्सवर दरोडा पडलेला असतो. हां. त्याच्या आणि दुसरा पात्र रोल माझा प्राचार्याचा आहे, प्राचार्य. जोशी सर म्हणून आहे. ओके. आणि त्या एका कॉलेजचे प्राचार्य असून असे 2 रोल, परंतु नौका कलाकार म्हणून पानसरे साहेबांनी जी माझी जबाबदारी दिलेली आहे, जो विश्वास दाखवलेला आहे, सर्व कर्मचाऱ्यांनी जो माझा विश्वास दाखवलेला आहे, सर्व कलाकारांनी मला सोबत घेतलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करू. धन्यवाद सर. नमस्कार, मी मंगेश गायकवाड. मी या नाटकामध्ये विलनची भूमिका करतोय. खूप छान पात्र आहे, बरेच कलाकार छान आहे आणि नाटकाचा विषय उत्तम आहे की आजच्या या परिस्थितीमध्ये, आजच्या काळामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा विषय आहे. नक्कीच बघा. ओके. धन्यवाद. साईराज. नमस्कार. माझं नाव साईराज सतीश लादे आणि या नाटकामध्ये रिमोट हा जो विषय आहे पवन सरांनी लिहिला आहे. पवन पानसरे छान, अतिशय एकदम प्रिय असे माझे लेखक आहेत. आणि यांचा जो विषय आहे तो खरं तर आम्ही जो नाटक या स्वरूपात आम्ही प्रेझेंट करतो, तर समाजातील काही जी अशी गोष्टीची ज्या वृत्ती आहेत थोडक्यात समाजातल्या, तर त्यांच्यासाठी एक संदेश आहे की तुमचाही या पद्धतीने तुम्ही हा एक संदेश घ्या की तुमचाही बिमोड होऊ शकतो मुळासकट. तर तुम्ही एंटरटेनमेंट मार्फत घेऊ नका, हा एक संदेश आहे. आणि तसंच मी बाकीच्या सहकलाकारांना सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी चांगला परफॉर्मन्स द्यावा. जसं की उदाहरणार्थ व्हिडिओ काढतोय, हा सुद्धा खूप उत्तम कलाकार आहे. आणि बाकीचे सुद्धा माझे खूप परम मित्र चांगले आहेत, जसे की आमचे शरदराव, परत आमचे हे चांगले संजय दादा, हे सुद्धा आमचे खूप चांगले मित्र आहेत. हा मंगेश, ह्याने भरपूर जणांना टोप्या घातल्या, पण ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद. मुळासकट याच्यामध्ये कोणतं पात्र करता तुम्ही? गावकऱ्याचं पात्र आहे. दिग्दर्शक आणि लेखक आणि पानसरे सर आणि दिग्दर्शक आहेत आदरणीय विजय पाटील सर. तर ह्या नाटकामध्ये एक असा संदेश आहे की काही बिघडलेली प्रवृत्ती आहे त्यांना सुधारण्यासाठी एक चांगला सामाजिक संदेश आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा. आणि ह्या नाटकामधले सगळेच पात्र सगळ्यांच्या रीतीने उत्तम भन्नाट आहेत.
काळजी घेण्याची विनंती आहे की ते नाटकगृहामध्ये या नाटक बघा, कसं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया आम्हालाही कळवा, जेणेकरून आम्हाला दुसऱ्या वेळेला ह्याच्यापेक्षा भन्नाट काम करता येईल. धन्यवाद. धन्यवाद. सर तुम्ही काय सांगाल? माझं नाव योगेश बबलकर आहे. या नाटकाचं नाव आहे बिमोड. या नाटकाचे लेखक पानसरे, दिग्दर्शन विजय पाटील. सुंदर पद्धतीने नाटक लिहिलेले आणि बसवलेलं आहे. जे जगामध्ये घडतंय त्याच्यावर कसं अत्याचार कसा होतो आणि हे झालं तर लोकांनी सतर्क कसं राहिलं पाहिजे, काय करायला पाहिजे, अशा प्रत्येकाच्या भूमिका आहेत वेगवेगळ्या. त्यात माझं एक पात्र असं आहे की मी पासपोर्ट बनवण्यासाठी जातो. नाव आहे त्याच्यात शरद सूर्यकांत चव्हाण. छान पात्र दिलेलं आहे, चांगलं अत्यंत. आणि जेवढी बी मंडळी आहे ती अशी परिवारासारखी आहे, जे अगदी कॅमेरामॅन पासून एवढी एकदम म्हणजे जीवा भावाची आहे. आणि बोलायचं असं शब्द नाहीत माझ्याकडे एवढे बोलायला, पण एकदम मस्त लेखकाची परत मला एकदा आला, दिग्दर्शकाची एकदा मला करून आला. सहकारी आहेत, स्वप्नील असतील, साईराज असतील, मंगेश गायकवाड असतील, संजय राठोड, अमृत वाल्वी, हे सर्व एवढी म्हणजे एवढे पात्र छान करणार आहेत. नमस्कार, माझं नाव अमृत वाल्वी आहे. डेमिट या नाटकामध्ये माझं भूमिका आहे एक चायवाल्याची. हां, चायवाल्याची भूमिका साकारतोय. कसं पहिलं अगोदर कुठे काम केलं का? पहिलंच नाटक आहे? पहिलंच काम आहे ते. हां, फर्स्ट टाइम करतोय. हां. कसं वाटतंय म्हणजे? चांगला एन्जॉयमेंट झाला. ओके, धन्यवाद. आणि हे बघा, हे पाठीमागे आहे ना पूर्ण नैपथ्य आहे, सामान आहे, विहीर आहे, विहिरीत आणि बाकीचे छोटे मोठे सामान आहे सगळे, टेलिफोन वगैरे सगळं जे नाटकासाठी जेवढे लागणार आहेत ना तेवढे सगळे या ठिकाणी सामान आहे. हे बघा, इकडे पण आहे सिलेंडर वगैरे, शेगडी वगैरे सगळं त्या ठिकाणी आहे. हे पूर्ण अजून सेटवरती पण तुम्हाला दाखवतो आणखी काय काय नैपथ्य असेल. एवढंच नैपथ्य नाही, अजून खूप नैपथ्य आहे. आणि या ठिकाणी आपले सगळे आर्टिस्ट लोक समोर बसलेत. हे बघा, आता आम्ही चाललो विक्रोळीला. आता ऑन द वे आहोत, काही आता थोड्या वेळात पोचू आता विक्रोळीला. परिवहन सेवा ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे कामगार कल्याण मंडळामध्ये दरवर्षीप्रमाणे नाट्य स्पर्धा आयोजित. यावर्षी हा 70वा नाट्य महोत्सव आहे आणि प्रत्येक वर्षी जवळ आपण पहिला नंबर मारलेला आहे. आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पारितोषिक केलेलं आहे. आणि आता ह्यावेळी आपण मोहन पानसरे लिखित आणि विजय पाटील यांनी सादर केलेलं नाटक आपण सादर करत आहोत. या नाटकामध्ये माझी एक मुख्य भूमिका म्हणजे सरपंचाची आहे. सरपंच, गावचा सरपंच सरपंचाची आहे. आणि गावच्या परिस्थितीत सगळं जे राजकारणाने दाखवलेलं आहे आणि संपूर्ण हा पाहण्यासारखा शो आहे. सर्वांनी हा शो जरूर बघावा आणि चांगला प्रतिसाद द्यावा. धन्यवाद सर. मी चंद्रशेखर विष्णू जगताप. हां, बिमोड सकट हे लेखक मोहन पानसरे यांनी उत्कृष्टपणे लिहिलेलं नाटक आणि श्री विजय पाटील यांनी दिग्दर्शन केलेलं अतिशय चांगल्या विषयावर आधारित असलेलं नाटक. यामध्ये मी 2 भूमिका करत आहे, एक नानाची आणि दुसरं आहे सिनियर PI चंद्रशेखर जगताप यांची. ओके. हे नाटक अतिशय ज्वलंत अशा विषयावरती आधारित आहे की महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा सूर होण्याचे कोणते मार्ग आहेत किंवा न्याय मिळवण्यासाठी जो त्रास सहन करावा लागतो लोकांना, याच्यावरची चीड व्यक्त करणारी आणि त्यातून मार्ग काढण्याचा एक प्रयत्न केला आहे. तो सर्वांनाच मान्य नसेल, पण जर न्याय नाही मिळाला तर काही होऊ शकतं हे या नाटकाद्वारे दाखवण्यात आलं आहे. आणि अतिशय स्फोटक आणि ज्वलंत विषयाला हात घातल्याबद्दल मी लेखक आणि दिग्दर्शक यांचे अभिनंदन करतो. तसंच TMC हे जे प्रयोग करायचा साथ दिले त्यांना सुद्धा मी अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ए, तू काय करतोय? तुझं नाव सांग. काय? मोठ्याने बोल, मोठ्याने. यशराज. आज शाळेत नाही गेला? शाळेला सुट्टी मारली. ही कोण तुझी? ही कोण तुझी? मम्मा.
काय नाटकासंबंधी बोलतोय तू? हा 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 चांगला प्रतिसाद द्या. स्वप्नील, आतापर्यंत तू आम्हा सर्वांचे बाईट घेतलेस, पण मला तुला काय वाटतं या नाटकाबद्दल, की म्हणजे नाटक काय आहे आणि तू इथं आलास कसा, तुझी ओळख कशी झाली आणि नाटकामध्ये असं काय आहे आणि तू काय कॅरेक्टर प्ले करतोय आणि तुझं नाटक बघायला आम्ही काय यावं, हे जर आम्हाला सांगशील तर खूप बरं वाटेल. नमस्कार, माझं नाव स्वप्नील अलिवाते. मी या नाटकामध्ये पाटोळ्यांचा मुलगा, ते कॉन्स्टेबल पाटोळे यांचा मुलगा प्रशांत म्हणून काम करतो आहे. त्या भूमिकेमध्ये मी काम करतो आहे. आणि हे नाटक मी मोठ खुळासकर हे नाटक आहे. लेखक मोहन पानसरे, दिग्दर्शक विजय पाटील. हे नाटक बघण्यासारखं म्हणजे ज्वलंत उदाहरण त्या ठिकाणी सादर केलेलं आहे. म्हणजे आता त्या ठिकाणी बदलापूरची घटना घडली, अशा बऱ्याच घटना आपल्याला बघायला मिळाल्या या वर्षी. तर या घटनेवरती आधारित आपले हे नाटक आहे. तर चांगला प्रतिसाद द्या आम्हाला आणि शक्य असला तर सगळ्यांनी बघायला या हे नाटक. आज 20 डिसेंबर 2024 रोजी हा नाटक आहे, संध्याकाळी 7 वाजता. आणि हा व्हिडिओ आज रात्री पडेल, कारण आता पडणार नाही. कारण तरी आमची एक छोटीशी रील्स आहे, ती इंस्टावरती टाकली. जर तुम्ही बघितलं नसेल तर ती रील्स बघा. एक नाटकाचं थोडंसं एक एक्सायटेड वाटतं, थोडं घाबरल्यासारखं पण वाटतंय. कसं होतंय, काय होतंय बघू. आता तिथे आता ऑर्डर आहोत, दिवाळीला चाललं. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो स्टेजचं कसं काम करतात, स्टेजच्या पाठीमागे कसं काम करतात, नंतर मग पुढे आर्टिस्ट लोक कसे काम करतात. करंटे सरांचं कॉल आहे की असं असं नाटक आहे, कामगार तर करशील का. तर मी बोलतो हां ठीक आहे करेल, कारण असंही मला काही ना काहीतरी मला काम करायचं होतं. आणि सध्या माझं पथनाट्य चालू होतं. पथनाट्यामुळे त्यामुळे बिझी होतो, त्याच्यामुळे 2 दिवस मला सुरुवातीचे 2 दिवस मला देता आले नाही. नंतर मग तिसऱ्या दिवशी मी जॉईन झालो त्या नाटकाच्या ग्रुपला. आणि नंतर मग तिथे माझं सुरुवात सुरू झाला. आमची प्रॅक्टिस संध्याकाळच्या दरम्यान असेल. आणि आता 4-5 दिवस आम्ही डे नाईट आम्ही प्रॅक्टिस रिहर्सल करतो. आज फायनली आज 9 दिवस आलेला आहे, 20 डिसेंबर 2024 प्रयोगाचा. तसा प्रयोग होता, नक्कीच चांगला प्रयोग होणार. ओके, एक छोटासा आणि लास्ट प्रश्न विचारतो. जे आपले लेखक आहेत, म्हणजे त्यांच्याकडनं तुला काही शिकायला मिळालं? हां, त्यांच्याकडून मग भरपूर शिकायला मिळालं मला. कारण पहिल्याच दिवशी 1.5 गेलो काहीतरी 10 मिनिट त्यावेळी जाम पहिले मला. आणि टाईमचं मॅनेजमेंट पाहिजे. टाईम मॅनेजमेंट असेल तर सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात. आणि कल्चरमध्ये आहेत तसे चांगले आहेत, पण टाईमच्या बाबतीत किंवा कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक आहेत. ते त्यांना हवं आणि ते आमच्याकडून काम काढून घेतलं आहे. समोर पूर्ण बसले आर्टिस्ट टीम आहे. काही आर्टिस्ट आले नाहीत, काही आर्टिस्ट पूर्ण काही डायरेक्ट थिएटरला येणार आहेत. आणि हे जे आम्ही TMT मधून वागळे डेपोमधून निघालो हे आर्टिस्ट, हे बघा हे सगळेजण आहोत. मोरया मोरया जय जय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय तुळजाभवानी. जय भवानी. हे बघा आम्ही आता फायनली पोहोचलोत विक्रोळीला. आणि हे बघा आर्टिस्ट लोक सगळे उतरलेत, आता सामान वगैरे सगळे काढतायत. आणि आता आतमध्ये सेटअप वगैरे होईल आतमध्ये. आणि नंतर मग आमचं थोडी एक रिहर्सल होईल. त्याच्यानंतर आमचा शो संध्याकाळी 7 वाजता चालू होईल. हे सगळं आतमध्ये घ्या, तिकडे इकडे बाहेर काय हे बघा फायनली आम्ही पोचलोत रंगमंचावरती. हे रंगमंच आहे आणि समोर प्रेक्षक वर्ग वगैरे आहे. आणि ह्या मॅडमच्या गाड्यात आले सगळे. हे थांब येतेच. आणि आम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा द्या, तुमचे आशीर्वाद असू देल आमच्या पाठीशी. आणि ओके. नाटक बघायला नक्की या. नाव? संध्याकाळी 7 वाजता. तुझं नाव काय सांग?
माझं नाव विद्या पाटील. हा, या बिमोड नाटकामध्ये तू कुठल्या भूमिकेमध्ये काम करते? मी बिमोड नाटकामध्ये गावकऱ्याच्या भूमिकेमध्ये आहे. अगदी छोटीशी भूमिका आहे, पण खूप काही गोष्टी शिकून जाणार आहेत आपल्याला ह्या नाटकामुळे आणि तुमच्या लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळणार आहे. सो असंच आमच्यावर मनापासून प्रेम करा आणि आमच्या ह्या ब्लॉग बनवतोय त्याला सुद्धा खूप सपोर्ट करा. तू काय सांगशील? तुझं नाव सांग. माझं नाव श्रद्धा. कदम. या बिमोड नाटकामध्ये तू कुठल्या भूमिकेमध्ये काम करते? मी या नाटकामध्ये अरुंधतीचं कॅरेक्टर प्ले करते आहे. हा, कसं वाटतंय? खूप मस्त वाटते आणि आज तो खूप जास्त थोडं दडपण पण आहे, पण खूप असं उत्सुकता पण आहे की कधी आमचं नाटक चालू होतंय आणि ह्या नाटकातून तुम्हाला खूप गोष्टी शिकायलाही मिळणार आहे. सो तुम्ही मिस करू नका हे नाटक बघायला आणि तुम्ही इथे नाटक बघायला आलात तर इथून तुम्ही खूप गोष्टी असं शिकून जाल आणि त्या नाटकातून आम्हीही खूप काही गोष्टी शिकलोय. आणि आज थोडंसं असं हे पण वाटतंय की उद्यापासून आम्ही एकामेकांना भेटणार नाही. बरोबर. एक महिना आम्ही सोबत होतो, एक महिना उठत होतो, बसत होतो, खाणं पिणं सगळं आमचं सोबत होतं आणि भांडत होतो. पण आता हे सगळं उद्यापासून आम्ही कोणी एकामेकांसोबत नसणार आहे, तर त्या गोष्टी मी जास्त मिस करेन. जो विरार टू ठाणा जो काही माझा प्रवास होता तो प्रवास मी नक्कीच मिस करेन. खरं तर माझं हे फर्स्ट नाटक आहे. सो ह्या लोकांनी मला इथे चान्स दिला हे नाटक करण्यासाठी, त्यामुळे मी खरंच ह्या लोकांची खूप मनापासून ऋणी आहे. आज पहिलाच शो करते मी, सो मला खूप दडपण आलंय, बट ह्या लोकांचं खूप छान प्रेम मिळते. त्यामुळे बघूया आपला शो कसा होतोय आणि तुम्ही सुद्धा या बघायला. आणि ह्या सगळ्या जणी आहेत ना मॅडमकडे आज काल वस्तीला होत्या. त्या मॅडमच्या गाडीमध्ये आत्ताच जसं आला, या गाडीमध्ये त्यांना बघितलं नसेल. ही माझी बहीण अक्षदा. काय बोलतेस? काय नाव सांग तुझं? आणि या बिमोड कॅरेक्टरचं नाव आहे अक्षदा. प्रशांतची बहीण आहे आणि पाटोळेंची मुलगी आहे. कसं वाटतंय? काय वाटतंय? आई नाव नाही घेतलं. आई नाव नाही घेतलं तुझं. जी माझ्यावर सासूसारखी भांडते का तर माझं जास्त जीव माझ्या पप्पांवर आहे, पण असं काहीच नाहीये. माझा जीव दोन्ही माझ्या आईकडे पण आहे आणि माझा या भाऊ प्रशांत त्याच्याकडे सुद्धा. पण हे लोक समजत नाहीयेत. फेरी लाडो. आई माझी लाडकी माझी आई आहे. आई लाडकी माझी आहे. तू पप्पांची लाडकी आहेस. आई नाव सांगा ना तुमचं. आज आमचं बिमोड नाटक आहे, ते पण विक्रोळीच्या अशा एक खास विक्रोळीच्या खास आमच्या नाट्य थिएटरमध्ये. मी बिमोड या नाटकामध्ये वत्सला नावाचं पात्र आहे, ते आज मी अभिनय करणार आहे. ते असं आहे की एक इमानदार पोलिसाची बायको, पण तिला सगळं काही हवंय, तो पोलीस देत नाहीये. पण ती त्याच्याबरोबर त्या पद्धतीने वागते, म्हणजे कचा भांडून सगळं मिळवा असं म्हणून सांगते. तर तो बिचारा इमानदार असतो. आणि मला 2 मुलं आहेत, त्यात एक माझा प्रशांत मुलगा आहे आणि मुलगी आहे अक्षदा. त्यामुळे मुलगी आणि बाप एक आहेत, प्रशांत आणि मी एक आहे. तर बघायला या सगळे. समोर आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ 70वा प्राथमिक नाट्य महोत्सव 2024-25. या ठिकाणी आता आमचं नाटक होणार आहे ते समोर. आणि हे आत्ताच आलेत जस्ट. हे पण आर्टिस्ट आहेत. नाव सांगा तुमचं. मी नरेंद्र सावंत. मी बिमोड या 2 अंकी नाटकामध्ये हवालदार परबचा रोल करतो. ओके. म्हणजे हे नाटक सामाजिक आहे आणि खरोखर समाजाला बोध देणार आहे. म्हणजे थोडक्यात कसं माहितीये का की उदाहरण आपल्या समोर एखादं भांडण झालं तर आपण विचार करतो की आपलं नाहीये ना, आपण कशाला मध्ये पडायचं. बरोबर. पण हे नाटक असं दाखवून देते समाजाला की आपण जर पुढे झालो तर आपल्या मागे 4 लोक येणार आहेत. बरोबर. त्यामुळे हा विषय तुम्ही स्वतःहून म्हणजे बघा तुम्ही. खूप मजा येईल. ओके.
हे आमचे भीमोड नाटकाचे दिग्दर्शक विजय पाटील सर. सर काय सांगाल? मी ॲक्च्युली कामगार कल्याणासाठी नाटक करण्याची माझी पहिली वेळ आहे आणि हा माझा खरंच खूप चांगला आणि एक सुखद एक्सपिरियन्स आहे. गेले एक जवळपास 10 ते 12 दिवस, जवळपास 15 दिवस आम्ही नाटकाची तालीम वगैरे करतोय आणि सगळे आर्टिस्ट खूप असे छान आहेत. असं म्हणजे तालमीमधलं जे वातावरण असतं ना, म्हणजे खरं तर कॉलेजेसमध्ये किंवा आमच्या वयाच्या मुलांमध्ये काम करण्याची पद्धत आणि इथे काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. सो एक जवळपास घरात सारखंच वातावरण, सगळे असे मोठे काका मामा काकी असे असल्यामुळे सगळे ते खूप छान हसत खेळत आम्ही तालीम केली आणि मला मजा आली. सो आता ते मी त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला कसं वाटलं, कारण मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम. बरोबर, हां राईट. तुम्ही बघू शकता 7 वाजता आमचं नाटक होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी एक आम्ही सेट काढा ठेवा एक ह्याची आमची प्रॅक्टिस चालू आहे. तुम्ही बघू शकता काही मंडळी आमची ह्या विंगेत आहे. आमचे डिरेक्टर तिकडनं सांगतात कशा पद्धतीने करायचं. प्रॉपर्टीज म्हणजे कशी हलवायची हे आमच्या आई म्हणजे त्या ब्लॅकआउट मध्ये आम्हाला प्रॉपर्टीचं प्रत्येकाला काम वाटून गेलेलं आहे. अक्षय, कसं वाटलं नाटक? खूप सुंदर, मस्त. म्हणजे मला असं वाटलं की पहिला प्रयत्न आहे आपल्या मित्रांचा, बोललो यार आणि आपण जायचं नाही. आणि नाटक संपल्यावर डोळे भरून आले, मजा आली. म्हणजे काहीतरी कमाल आणि सगळे कॅरेक्टर्सनी सुपर काम केलं. कोण असं वाटलं नाही की काही छोट्या मोठ्या गोष्टी होतातच अरे त्या, आणि फर्स्ट प्रयत्नामध्ये एवढं सगळं आता समजलं की मी प्रॅक्टिसला जात होता डेली आणि काय करत होतं ते त्याच्यावर ते आता कळतंय की खरंच काम म्हणजे काम. मस्त मला खूप धरून आले नाटक संपल्यावर. छान लिहिलंय पण छान आहे आणि करून घेण्याची त्याला धन्यवाद. सुदर्शन, तुला काय बोलायचं आहे? नाही, मी एवढंच सांगेन की आपला हा जीवाभावाचा मित्र, पहिल्यांदा माझं पहिलं नाटक आणि स्वप्नील तुझंही पहिलंच नाटक, तरी पण आपल्याला खास की चला माझे मित्र काहीतरी करतात या इंटेन्शनने आलेला मित्र होता आणि त्याला पण नाटक आवडलं. तर खरंच आता आम्हाला असं वाटतं की बाबा चालले म्हणजे आम्ही ज्या ट्रॅकवर चाललो तो ट्रॅक प्रॉपर आहे. फायनली आमचा पहिला प्रयोग झालेला इथे विक्रोळीला. हे बघा सगळे आता निघालेत. या ठिकाणी पाठी आहे ना, बस आहे आता निघणार आहे. आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत आणि सगळे मंडळी आर्टिस्ट लोक आहेत ना, कपडे वगैरे चेंज झालेले आणि हे नैपथ्य वगैरे आहे ना, ते नैपथ्य सगळे आता गाडीमध्ये टाकणार आहे. सुदर्शन आणि परत एकदा व्हिडिओच्या मध्ये चाललोय आणि बघ आमचं नाटक झालंय. आता खूप सकाळपासून उभं होतं आणि सकाळपासून काहीच खाल्लं नाही. फक्त याच्या घरी सकाळी एक चहा आणि 4-5 बिस्किट खाल्ले होते बस, तेवढंच. त्याच्यानंतर डायरेक्ट पूर्ण नाटकाचा आमचा प्रयोग झाल्यानंतर आमचं जेवण झालं. हा, डेंजर. आणि खूप मजा आली नाटकाला खूप मजा आली. आणि आमचे साईराज सेवा, क्या बात आहे. काय सांगशील साईराज, कसं झालं नाटक? खूप छान प्रयोग झालाय आणि आमच्या प्रशांतने पण खूप छान काम केलंय आणि त्यानेच छान काम केलंय ऍक्च्युली. हे इकडे शरद आमचे, यांचं नाव योगेश आहे पण आम्ही यांना प्रेमाने शरद म्हणतो. तो जो आहे तो आमचा कावळे हवालदार, सेम कावळे सारखा, पण ऍक्च्युली त्याचं नाव आहे सुदर्शन आणि तो सुदर्शन चक्रासारखा आहे. गायकवाड साहेब नाव. तो एकदा चालू झाला ना मग सगळं शत्रूला भेदूनच येतो. असं फाडतो डायरेक्ट. धन्यवाद. तुम्हाला काय बोलायचं? मंगेश भाई काय परफॉर्मन्स दिलाय? जो परफॉर्मन्स आम्हाला तालीम चालू होती, तालीममध्ये कसं आम्हाला बघायला भेटलं नाही, पण त्याने आज जे काम केलं ना खतरनाक. आता बोल. वही मेरे को डाउट है यार, ये रत्ना गांव में घूम कर तो फिर काय कॉमेडी कर रहा है क्या? भाई बी मोड मुळा सकट मोडलाय. गाजवलेलं नाटक. मेरे को वही डाउट आया
कि साला ये रत्ना गांव में घूम घूम कर क्या कर रहा है, साला ये तो लड़की ये तो लड़की पटा रहा था, ऐसा ये तो लड़की पटा रहा था. ऐसा नहीं है, और रत्ना गांव में घूम घूम कर सब लड़कियों को पटा रहा था साल. फायनली आम्ही आता निघालोत विक्रोळीवरून. हे बघा सगळे आर्टिस्ट लोक बसले आणि पार्टी आहे ना, नैपथ्य वगैरे आहे. आणि हे बघा इकडे पुढे बसलेत आणि इकडे विधाते सर बसले पुढे. आणि हो 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 टाकणार. हा हे थर्ड मेजर. फायनली आम्ही आता निघालो. मस्त प्रयोग झाला आमचा. अपेक्षित नव्हता, त्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रयोग झाला आमचा. आणि प्रत्येकाने आपापल्या परीने 100% देण्याचा प्रयत्न केला आणि 100% दिला. आणि काका काय सांगाल? महिनाभर आमच्या मनात ती धावपळ दगदग धडपड होती की काय होईल. तर आजच्या दिवसाने ती संपली असं म्हणायला हरकत नाही, कारण आम्हाला सकाळपासून खूप उत्कंठा होती की काय होईल. आणि स्वामी समर्थांच्या कृपेने आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या कृपेने, आशीर्वादाने, सहकार्याने आणि आमचे लेखक पानसरे साहेब, दिग्दर्शक विजय पाटील आणि आमचे इतर सर्व सहकारी यांच्यामुळे आजचं नाटक खूप छान सुंदर झालं. बरं वाटलं. आताच्या गेल्या 15-20 वर्षामध्ये सुद्धा आम्हाला जसे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मिळाले, ह्या वर्षी अपेक्षा झालेली आहे आम्हाला की या नंबरात येण्याची शक्यता आहे. आणि देवाच्या कृपेने आमची सगळ्यांची ही मेहनत फळाला यावं ही स्वामी समर्थांच्याने प्रार्थना. नक्कीच मिळणार पप्पा. तुम्हाला काय बोलायचं आहे? कार्यक्रम खूप छान झाला. आमचे लेखक पानसरे साहेब, डायरेक्टर पाटील साहेब, तसेच नाईक साहेब, सगळ्यांनी चांगलं काम केलं. सगळे आता दमलेले, थोडा आराम घेऊन फ्रेश नव्याने तुमच्या समोर येतो. नक्कीच. नमस्कार, मी सुहास काकडे. हा आतापर्यंत परिवहन सेवेमध्ये जे आपले कलाकार होते त्यांनी तर भरपूर कामं केली, पण ह्या वेळेला चिन्मय प्रतिष्ठान अंतर्गत आपण जे नवीन मुलं आहेत, नवीन आपले जे कामगार वर्ग आहे परिवहनमधला, त्यांना पण काहीतरी मिळावं होते, पण त्याला पुढे जावं तर आपण नवीन पाऊल उचललेलं आहे. ते चिन्मय प्रतिष्ठानच्या सहकार्याने केलेलं आहे. आता सर्वांचीच खूप सुंदर साथ मिळालेली आहे. आमचे लेखक मोहन पानसरे, दिग्दर्शक विजय पाटील सर, अरविंद दादा आहे, माऊली आहे, अशोक दादा आहे. म्हणजे सगळ्यांचं सहकार्य भरपूर लाभलेलं आहे आणि शो हा आम्ही यशस्वीरित्या पूर्णपणे पार पाडलेला आहे. आणि याच्या पुढे अजून पुढे आम्ही काही ना काही चालू करणार. शॉर्ट फिल्म असेल, वेब सिरीज असेल, एकांकिक असेल, आम्ही करत राहणार. सर काय बोलायचं तुम्हाला? काय कार्यक्रम कसा झाला? काय वाटलं तुम्हाला? अपेक्षित कार्यक्रम माझ्या अपेक्षेच्या, मला जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम झाला आणि खूप छान सादरीकरण झालं आहे. थोडे तांत्रिक अडचणी म्हणजे टेक्निकल इश्यू जे होते त्याच्यामुळे थोडंसं तो प्रॉब्लेम झाला, परंतु टेक्निकल इश्यूज जे आहेत ते प्रेक्षकांच्या निदर्शनास आणून दिले आणि स्थानिक आयोजक समितीने सुद्धा ते मान्य केलं की त्यांच्या साऊंड आणि लाईट्समध्ये थोडं प्रॉब्लेम, पण ते सगळं त्यांनी मान्य केलं. परंतु आम्ही होता होईल तेवढे प्रयत्न केले चांगलं देण्याचा आणि आमच्या सगळ्या कलाकारांनी खूप चांगली मेहनत घेतली. खूप कमी वेळेमध्ये एवढं मोठं नाटक, एवढ्या मोठ्या ताकदीचं नाटक आणि एवढा मोठा मॉकला घेऊन करायचं तर ती एक चिकन आहे आणि ती आम्ही फक्त 15 ते 17 दिवसामध्ये आमच्या कलाकारांनी स्वतःची घरची कामं सोडून, राग रुसवे सोडून आणि तिथे येऊन रिहर्सल देऊन त्यांनी ती मेहनत घेतली. त्या मेहनतीचं आज एक चांगलं फळ मिळालं आणि परिवहन सेवेचं नाव त्याच्यामुळे मोठं झालं. माझे मित्र सगळे सहकारी यांना मी धन्यवाद देतो. परिवहन सेवेला धन्यवाद देतो. श्री भालचंद्र बेहरे साहेब, श्री व्यवस्थापक परिवहन सेवेचे, त्यांना धन्यवाद देतो. आमचे सोनवणे साहेब एक वाहतूक अधीक्षक, त्यांचे सहकारी साठे साहेब, अन्य अधिकारी, अब्दुल दळवी, युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख साहेब आणि त्यांचे सहकारी ते बरेच त्या लोकांनी आपल्याला
चांगलं कॉपरेट केलं आणि त्यांच्या सपोर्टमुळे आणि कलाकारांच्या सपोर्टमुळेच आपण हे नाटक यशस्वी करू शकलो. तसेच दिग्दर्शक विजय पाटील याचाही चांगला हातखंडा आहे बॉम्बे नाटकाचा. त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि कलाकारांनी पण मेहनत घेतली आणि ते सगळं जुळून आल्यामुळे आम्ही प्रयोग यशस्वी करू शकलो. लेखक म्हणून मला खरोखर या गोष्टीचा आनंद होतो की आपण एखादी घटना रस्त्यावर पाहतो, पोलिसांवर अत्याचार वगैरे होतात आणि बरेचसे लोक असे असतात की ते व्हिडिओ काढत बसतात, फोटो काढत बसतात. हे करण्यापेक्षा जर त्यांनी हस्तक्षेप केला आणि ताबडतोब ती घटना थांबवण्याचा थोपवण्याचा प्रयत्न केला तर वाईट घटना किंवा वाईट प्रवृत्तीला कुठेतरी थोडासा आळा बसेल असं मला वाटतं. आणि त्या घटना काही वाईट घटना घडू नये याच्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्याच्यामुळे पुढे जे काही भयंकर परिणाम अत्याचार पीडित व्यक्तीवर होणार असतील तर ते काही अंशी थांबतील. ओ तरडे, गुड नाईट. इथून गाडी आहे का जायला? मला असं म्हणायचं होतं लोकांनी जे असे काही अत्याचाराच्या घटना घडतात आणि काही रस्त्यावर असे काही दुष्कृत्य घडतात, महिलांच्यावरील अत्याचार किंवा मुलींच्यावरील अत्याचार, काही एकतर्फी प्रेमातून काही अशा घटना घडतात. या घटना जर तुमच्या आमच्यासारखे नागरिक दक्ष राहिले, जागरूक राहिले तर या घटना पुढे जास्त घडणार नाही आणि प्रशासनाच्या किंवा अन्य काही शासकीय कारवाई होण्याच्या आत या घटनांना आपणच आळा घालूया आणि म्हणून हे बी मोड मुळासकट हे नाटक लिहिण्याचं मला सुचलं आणि मला असं वाटतं की ते खूप लोकांना आवडेल. माझा विषय हा रंगभूमीवरील वेगळा विषय आहे आणि मी थोडासा तरी असं वाटत असेल तुम्हाला की न्यायालयीन गोष्टीच्या विरोधात जाऊन मी असं सांगतो लोकांना, पण ही गोष्ट कायद्याच्या पर्यंत जाण्याच्या अगोदर रस्त्यावरील घटनांना जे घटना घडतात आणि त्याच्यात बघे जे लोक असतात त्या बघ्या लोकांनी आपली जर भूमिका बदलली आणि विरोध केला तर बराचसा या अत्याचाराच्या घटनेला फरक पडेल, आळा बसेल आणि परत अशा घटना घडायच्या फार कमी होऊन जाईल. मला एवढं सांगायचं आहे म्हणून तो विषय मी या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. तुम्ही एकदा बी मोड मुळासकट हे नाटक एकदा पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल. धन्यवाद मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल. मी प्रशांत, तुझा आभारी. धन्यवाद सर. तुम्हाला सर बोलायचं आहे? मी पाहिलं, दोन्ही अंक खूप छान मांडणी होती. कलाकारांचे खरंच विशेष कौतुक आणि लिखाणही जबरदस्त होतं स्टार्ट टू एंड. कारण विषय खूप गंभीर आहे, किती छान त्या हाताळला होता. लेखणीमध्ये पण तसाच होता आणि डिरेक्टरच्या पॉईंटनी पण देखील खूप छान नाटक झालं. ओव्हरऑल मस्त नाटक होतं. पुन्हा प्रयोग लागल्यावर सगळ्यांनी नक्की बघा. धन्यवाद. काम करताना खूप मजा आली आणि वेगळा अनुभव मिळाला कारण खूप एनर्जी लावावं लागली नाटकासाठी. सगळ्यांचं खूप उत्तम काम झालेलं आहे. लिखाण छान आहे, दिग्दर्शन खूप छान केलं आहे. अजून प्रयोग लागले पाहिजे असं मला वाटत आहे खूप मनापासून आणि नक्कीच ते लेखक मॅडम बघतात ते नक्कीच लावतील. ते दिग्दर्शन करतात, खूप छान दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. ते नक्कीच प्रयोग लावतील. मोहन पानसरे सर नक्कीच त्यांना सांगितलं की तुम्ही प्रयोग लावा, खूप प्रयोग करा. प्रयोग करा, लांबला आमचा दौरा होऊ जाऊ. बरोबर. सगळ्यांना असं त्यांनी एक कुटुंब म्हणून त्यांनी टीम ठेवली पाहिजे आणि सगळ्यांना पुढे येऊन गेलं पाहिजे. रिमोट मुळासकट हे नाटक आज आम्ही कामगार कल्याण स्पर्धेमध्ये सादर केलं होतं. 3 ते 4 आठवड्यामध्ये याची तयारी केली, पण विषय हा अतिशय ज्वलंत आहे. जस्टिस. तुम्हाला सर काम करून कसं वाटलं? काम करताना खूप आनंद वाटला आणि समाधान मिळालं. पण हा विषयच मुळात खूप मला ज्वलंत वाटतो आणि न्याय जर नाही मिळाला तर कुठल्या टोकाचं पाऊल नागरिक उचलू शकतात. बरोबर.
तर अशा प्रकारचं अवस्थेला जाऊ नये. न्याय तत्पर मिळाला पाहिजे आणि यथोचित न्याय मिळणं हीच अपेक्षा असते नागरिकांची. तर हाच लेखकाचा दृष्टिकोन आहे आणि याच्या विपरीत अशा गोष्टी म्हणजे तत्पर न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी हे भाष्य केले की जर न्याय मिळालं तर काय होईल. म्हणजे नागरिक किंवा पोलीस किंवा काही संवेदनशील लोक आहेत की कायदा आपल्या हातात घेतील आणि न्याय मिळवायचा प्रयत्न करतील. असं झालं नाही पाहिजे. ते न्यायालयीन व्यवस्था आपली अजून सुधारली पाहिजे आणि केसेस प्रलंबित नाही झाले पाहिजे. कितीतरी कोर्टामध्ये केसेस प्रलंबित आहेत. हे निश्चितच खूप वाईट गोष्ट आहे. तर याच विषयावरती असलेलं नाटक हे खूपच आधुनिक असं विषयावरती आहे आणि हे समाजामध्ये घडत असलेल्या गोष्टीच प्रतिबिंब करतं. धन्यवाद. साई, काय सांगशील तू? मोड हे मुळात सपट याचे लेखक श्री मोहन पानसरे सर यांनी संधी दिल्याबद्दल खूप आभार आणि तसेच चिन्मय प्रतिष्ठान यांचे ओनर श्री सुहास काकडे यांनी सुद्धा संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार. आणि सर्वप्रथम मी इंट्रोड्यूस करू शकतो आमचे एक मित्र आहेत दादा. हे खूप आमचे चांगले मित्र मीरा रोडवरून येतात आणि खूप चांगले चित्रकार आहेत आणि त्यांनी आमचे नेपथ्यमध्ये खूप सहकार्य केलं. प्लस ह्याची चित्रकारिता सुद्धा ह्यांनी खूप चांगली दर्शवली. जसं सेटवरती जे डिझायनिंग वगैरे काम होतं त्यांनी केलं. सर एक दोन शब्द तुम्ही काय सांगू शकता प्लीज? एक बोलावंच लागेल तुम्हाला. तर या नाटकाबद्दल किंवा याच्याबद्दल अरे कसं काम करताना काय वाटलं तुम्हाला? काय माझं हे आतापर्यंत पहिलं नाटक होतं, त्यामुळं खूप मजा आली. ते केला, चांगलं वाटलं, आवडलं मला. ओके, धन्यवाद. साई, तुला काय बोलायचं? आणि मला असं म्हणायचं आहे की जसं मी नेहमी म्हणतो की हे जे व्हिडिओ काढताय स्वप्नील, ॲक्च्युली यांना आम्ही प्रशांत म्हणतो आणि हे आमचे शरद, यांचं खरं नाव योगेश आहे पण आम्ही यांना प्रेमाने शरद म्हणतो. भूमिकेतलं पात्र शरद. हा, हे आमचे संजय दादा आहेत आणि हे यांच्यावर आमचं प्रेम आहे विशेष जास्त शेवटचे आमचे हे मंडेश, हे टोपी हे बरं बोलला सर. आता यांनी बिलालची टोपी घातलेली आहे. आतापर्यंत किती टोपे घातले? आणि खूप खूप आभार जग्गी दादांचे पण. खूप चांगले अभिनेते आहेत हे. आणि थँक्स टू मोहन सर. पुन्हा एकदा मोहन सरांचे पण खूप आभार, मनपूर्वक आभार. त्यांनी आम्हाला बोलवलं म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं आणि असेच बोलवत राहावे. आणि येस, पहिली गोष्ट स्वप्नील प्रशांत. खूप मेहनती मुलगा, खूप छान मुलगा आहे आणि भविष्यासाठी खूप शुभेच्छा स्वप्नीलला. धन्यवाद. असं व्हिडिओ बनत राहू, असं पुढे जाऊ. आणि नाटकाचे 1,000 प्रयोग लवकरात लवकर यांचे व्हावे. 1,000 होतील नक्कीच होणार. हे नाटक व्यावसायिक सुद्धा जावं आणि 1,000 प्रयोग. थँक्यू. मस्त मस्त मस्त. धन्यवाद साई. नमस्कार. तर आता जास्त काय नाही, शेवटी आलं तर मला सर्वांचे आभारच मानायचे होते. तर सर्वप्रथम मी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेचा आभार मानतो. त्यानंतर आपले पानसरे काका. हा, आम्ही सर बोलतोय. काका आहेत, त्यांना थोडंसं त्यांच्याबद्दल सांगतो की आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा आलेलो तर आमच्या मनामध्ये प्रश्न होते की अरे आपलं ऑडिशन घेतलं जाईल, मग त्यानुसार आपल्याला रोल वगैरे दिले जातील. पण असं काहीच झालं नाही. गेल्यानंतर फक्त एक रिडिंग त्याच्यानंतर आमचे कॅरेक्टर डिसाईड झाले आणि कुठलंच काय नाही, नुसतं एक रिडिंग बघून त्यांनी आम्हाला डायरेक्ट एक कॉन्स्टेबलचं कॅरेक्टर दिलं होतं. माझ्यासाठी थोडंसं होतं पण मी त्याच्यावर अभ्यास केला की हा कॉन्स्टेबल कावळे कसा असू शकतो. ते तंबाखू मळण्यापासून ते तंबाखू ठेवण्यापर्यंत ते सगळं तो सुदर्शन कॉन्स्टेबल कावळे दिसला. या पाठीमागे त्यांचं सहकार्य ते आमचे डिरेक्टर विजय पाटील सर आणि पानसरे काका नाटकाचे लेखक पानसरे काका. आता तुम्हाला ह्याच्यातनं दिसत असते की माझ्या पाठीमागे दिसतात. आणि मला हेच बोलायचं की काय आमच्याकडनं चुकलं असेल किंवा आपल्यामध्ये कधी
हा ओरडला तो ओरडला, पण ते कळते की माणसाचा ओरडण्यामागचं intention हे फक्त ओरडण्याचं नसतं, तर तो आपल्याला सांगतो की अरे हेच तुझं चुकतंय, तर तुम्ही तसं करू नका, असं करा. त्या इंटेन्शन त्यांना ते ओरडलं होतं. तर खरंच आज मजा आली आणि मला एक नवीन फॅमिली मिळाली. माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझ्या आईने, माझे पप्पा, पण आज ही पूर्ण फॅमिली मिळाली. कुठं मी तिथे रस्त्यावर उभं राहिलो, त्यांच्या बसेस जात असतील तर हे अरे हा सुदर्शन येऊन हात तरी काढतील. खरंच एवढं बोलेल मी. लेड कॅरेक्टर पाटोळे साहेब यांच्या खांद्यावर पण खूप मोठी जिम्मेदारी होती. सगळे सहकारी मिळाले आम्हाला म्हणून चांगलं काम झालं. मस्त. खांद्यावरून खूप मोठी जिम्मेदारी होती की पूर्ण एक 2 तासाचं नाटक केलं म्हणजे खूप काही, आणि सगळ्या खूप अशा गोष्टी घडत होत्या की आता ते शब्द फुटत नाही काय सांगावं काय नाही सांगावं. खरंच खूप मजा आली आणि माझ्या आयुष्यातलं हे पहिलं 2 अंकी नाटक होतं. जसं मी सकाळी पण तुम्हाला म्हटलं होतं की मी आठवड्याचं स्किट वगैरे केलं नाही, पण नाटक करणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि काल मी एक रील्स बनवली होती, ॲडव्हर्टाइजमेंट करत होतो. तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमधलं माझ्या काही मित्राचे पण फोन आले, अरे तुझं नाटक कुठे काय आम्हाला सांग आणि बघायला येऊ. आणि त्यात माझा मित्र पण आला होता अक्षय, आणि तो पण येऊन सांगितलं की नाही म्हणजे सुदर्शन तर सुदर्शनला तर आम्ही ओळखतो, पण कॉन्स्टेबल कावळ्याची भूमिका खूप पटली आणि आणखी तिथे ते आणि आज मित्र प्रतीक साठे त्यालाही माझा ऍक्ट आवडला. मग मला असं मला तरी वाटायला लागलं की नाही बाबा म्हणजे आपण जे करतो ते चांगलंच करतो आणि आपल्याला त्याच्यावरचं जमलं नाही की एवढंच बोलाय नाही सकाळचं मला खूप तर असंच आमचं नाटक जर पडलेलं आलं तर परत एकदा नक्की भेटू. पण खरंच एक जे व्यक्तिमत्व होतं की त्यांचं माझं मी कसं विसरून गेलो मला माहिती नाही, पण आज आम्हाला जी वर्दी जी पोलिसांची वर्दी म्हणा किंवा महाराष्ट्र पोलिसांची टॅग असते हे जे टॅग सगळे आणि ह्या मॅमने हा धन्यवाद आहे तुमच्यामुळे, तुमच्या सहकार्यामुळे एवढं शक्य झालं. धन्यवाद. करत त्या माणसाने जमा करणं या पण त्यांनी खूप मोठं काम केलेलं. मी त्यांचंही खूप आभार मानतो की या खरंच म्हणजे एक ॲक्टसाठी आपण स्टेजवर असतोच असतो, पण एक बॅकस्टेजच्या पाठीमध्ये काय कसरत चालू असते हे प्रेक्षकांना माहिती नसतं. संपूर्ण टीमचे सर्व आमचे टीमचे कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि आमचे ठाणे महानगरपालिका पर्यंतचे अधिकारी यांचे खूप आभार मानतो आम्ही. असा ऍक्ट आम्हाला करायला मिळाला. धन्यवाद. धन्यवाद. असेच प्रयोग होऊ दे पुढे. अनेक क्षणाला अंगावर काटा देखील आला. हा शेवटला मस्त मस्त. आणि माझ्या मित्रांना चांगला फीडबॅक आला की अक्षरशः माझ्या डोळ्यात तर पाणी आलं. हा मित्र आले ना. त्याला एका मोमेंटला म्हणजे अक्षरशः त्याच्या डोळ्यात तर पाणी आलेलं. म्हणजे ह्याच्यावर आम्हाला वाटतं की आम्ही जे सादरीकरण केलंय ते लोकांना आवडलं. आणि हे पाठी आहे ना, हे नैपथ्य आहे सगळं, नैपथ्य वगैरे सगळे घेऊन आता वागळे डेपोला जाणार आहोत. तिथून मग जो तो प्रत्येकाच्या घरी जाणार आणि काही आर्टिस्ट आता इथे काय रस्त्यामध्येच उतरतात, तिथून मग ते त्यांच्या घरी